आज आपण उर्दू माध्यमातील कविता क्रमांक 2 संतवाणी आ जे का रंजले गांजले ही संत तुकाराम यांनी लिखित कविता ही आपण आज शिकणार आहोत। या कवितेचे कवी संत तुकाराम आहेत। सर्वात प्रथम मी आज आपल्याला सांगणार आहे की संतवाणी म्हणजे काय। हा जो शब्द दिलेला आहे प्रत्येक विद्यार्थ्याला एक संतवाणी म्हणजे काय हा शब्द अडत असतो। संतवाणी का मतलब क्या है, संतवाणी क्या है और ये संत का क्या वर्ड है और क्या मीनिंग है और वाणी का क्या मतलब है। तो पहले मैं आप लोगों को एक्सप्लेन करूंगा कि संत म्हणजे काय आणि वाणी म्हणजे काय। संत म्हणजे एक चांगला माणूस, एक गुड पर्सन, एक अच्छा आदमी। वाणी म्हणजेच बोलणे, टू स्पीक, चांगली वाणी, गुड स्पीच, एक चांगले भाषण। आणि ते संतांच्या थ्रू लिहिलेले आहे। संत म्हणजे जो कधीच खोटे बोलत नाही, झूठ नहीं बात करता। संत म्हणजे जो चांगला उपदेश करतो, एक गुड ॲडवाइस करतो, एक चांगला सल्ला देतो, मेसेज देतो आपल्याला। संत कधीच दुसऱ्याच्या भांडणात पडत नाही। संत म्हणजे जो लोकांची भांडणे सोडवतो, क्वारलिंग, भांडणे, झगडे सॉल्व करता है। संत नेहमी आपल्याला चांगली शिकवणूक देतो, एक अच्छा लर्निंग पार्ट हमें ये संत देते हैं। त्याचपैकी संत तुकाराम इथे यांची कविता आहे, जे का रंजले गांजले। वाणी म्हणजेच, मी परत एकदा सांगतो की वाणी म्हणजेच बोलणे, वाणी म्हणजेच चांगलं त्यांचा भाषण देणे। तर ही कविता आहे जे का रंजले गांजले, संत तुकाराम यांनी लिहिलेली आहे। जे का रंजले गांजले म्हणजे दुःखी झालेले, कष्टी झालेले लोक, एक सॅडफुल लोक ज्यांच्या आतमध्ये दुःख आहे। आणि हे दुःख या संत तुकाराम यांनी की सांगितले आहे की साधूची लक्षणे कशी असावीत, साधू कसा असावा, साधू कैसा होना चाहिए। साधू मी सांगितलं की संत, तो साधू, त्याचा समानार्थी शब्द आहे की साधूची लक्षणे, सिम्पटम्स। जेव्हा आपल्याला ताप येतो, आता कोरोनाचे आपल्याला माहित असेल की कोरोनाचे सिम्पटम्स काय, सर्वात प्रथम खोकला येतो, खासी येते ना। त्याच प्रकारे की साधू कसा असावा, साधू चांगला असावा की वाईट असावा, त्यामध्ये यांनी बरेच प्रकारे उदाहरणे देऊन आपल्याला इथे सांगितली आहे। पेज नंबर 4 वर आहे हे वारकरी परंपरेतील महत्त्वाचे संत कवी। त्यांच्या रचनांमध्ये भक्ती, व्यवहार आणि अध्यात्म यांची सांगड घातलेली दिसते। त्यांच्या रचनांमध्ये भक्ती, भक्ती म्हणजे पूजा करणं। जसं हम लोग ज्याप्रमाणे देवाला आपण एक भक्ती करतो देवाची, त्याचा व्यवहार आणि त्याचं अध्ययन करतो, यांची सांगड, सांगड म्हणजे त्यांचे एक मॅचिंग इथे दिलेली आहे। ढोंग, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादीची परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगातून घेतलेला आहे। प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वांमध्ये ईश्वराचे अस्तित्व ही मूल्ये स्वीकारून आदर्श प्रापंचिक जीवन कसे जगावे, चांगले आपण जीवन कसे जगावे याचा उद्देश म्हणजे एक ॲडवाइस, मेसेज त्यांनी आपल्या अभंगातून व्यक्त करतात। त्यांच्या अभंगात ओळींना सुभाषितांचे मोल प्राप्त झाले आहे। प्रस्तुत अभंगात संत तुकाराम महाराज यांनी साधूची लक्षणे सांगितली आहेत। ही झाली याची प्रस्तावना। आता मी कविता, आपल्याला हा अभंग आहे, अभंग म्हणजेच कवी संतांनी लिहिलेली कविता, ज्याला आपण अभंग म्हणतो। आणि कविता म्हणजेच कवीने लिहिलेली कविता। जे संत आहेत ते जे त्यांनी की कविता लिहिली आहे ते अभंग आहेत। हा अभंग मी आता आपल्या समोर वाचून दाखवणार आहे। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो
आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. एक एक ओळीतून मी आता आपल्याला हे स्पष्ट करणार आहे की संत तुकारामांनी साधू कसा असावा हे सांगितले आहे. हे बघा फळ्यावर सुद्धा ही कविता लिहिलेली आहे. जे का रंजले गांजले. हा रंजले गांजले म्हणजेच काय की दुखी कष्टी लोक. त्यासी म्हणे जो आपुले. त्यासी त्याला. आपुले आपल्याला. जे दुखी कष्टी आहेत मतलब क्या, जिसके जो दुख है, दुखी लोग हैं, जो गरीब है, जो लोग हार्डवर्क करते हैं, जो लोग कभी ज्यादा पैसा उनके पास रहता नहीं है, ऐसे लोगों को दुखी है. जिसके मन में दुख है, आप लोग समझ सकते हैं. जो कभी ज्यादा हाई लेवल पे जो लोग जा नहीं सकते वो लोग दुखी कष्टी लोग. जो लोग काम करने में तकलीफ है उनको, ऐसे दुखी कष्टी लोग. त्यासी म्हणे जो आपुले. म्हणे बोलना, टू से. जो यानी जो लोग, आपुले अपना. यानी साधु का पहला लक्षण, पहला सिम्टम्स यहाँ बताया है. क्या? जो अमीर लोग हैं उनको ही नजदीक नहीं करता, जो लोग अच्छे हैं उनको ही क्लोज नहीं करता. तो साधु किसको क्लोज करता है? साधु किसको नजदीक रखता है? जो रंजले गांजले लोग आहेत उनको ही नजदीक करता है. त्यासी म्हणे जो आपुले. उसे जो अपना कहता है. रंजले गांजले दुखी कष्टी लोग. ऐसे लोगों को ये साधु नजदीक रखता है. पहला लक्षण साधु का कि जो लोग रंजले गांजले आहेत, जो लोग कष्टी आहे त्यांना साधू आपले म्हणतो, अपना कहता है. आपुले यानी अपना. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तोची वही, तो साधू ओळखावा. ओळखावा ओळखणे, आइडेंटिटी करना, पहचानना. देव तेथेची जाणावा. देव परमेश्वर, भगवान, गॉड. तेथेची वहां पर, जानावा जान लो. कि वही साधु है, भगवान भी वही है. कौन? रंजले गांजले जो लोग हैं, जो दुखी कष्टी लोग हैं, वही अपने हैं. और वही साधु ने वही पहचानना है कि वही साधु है, सच्चा साधु है, और भगवान भी वही है. समझ में आए चारों लाइन? नेक्स्ट. मृदु सबाह्य नवनीत. मृदु सॉफ्ट, नरम. नवनीत तही. सबाह्य आतून व बाहेरून. मृदू सॉफ्ट, सबाह्य इंटरनल एंड एक्सटर्नल. नवनीत दही. तैसे सज्जनाचे चित्त. सज्जन एक चांगला माणूस, चित्त म्हणजेच मन. आप लोगों ने दही देखा होगा, दही खाया होगा, दही को महसूस किया होगा. कैसे लगता है? पूरा सॉफ्ट रहेगा, नरम रहेगा. हाथ लगाओ, कभी आप लोगों को उसका स्टिकनेस समझेगा नहीं, पूरी उंगली उसके अंदर जाएगी. फिर भी जो है दही हमें ऐसा दिखाई देता है, वो सज्जन का मन जैसा है. सज्जन मतलब साधु.
साधु मतलब संत। तीसरा सिम्टम यहाँ दिया है इन्होंने, कंपेयर किया है नवनीत को सज्जन के मन से, यानी साधू का मन कैसा होना चाहिए, साधूचे मन कसं असावे, तर सबाह्य नवनीता सारखे, इंटरनल एक्सटर्नल जो है नवनीत कैसा रहेगा, पूरा सॉफ्ट रहेगा, नरम रहेगा, वैसे सज्जन का चित्त है, साधु का मन है। ये साधु का लक्षण है। साधु कभी तुमको जोर से बोलेगा नहीं, साधु कभी तुमको जोर से जो है चिल्लाएगा नहीं, एकदम सॉफ्टली आसानी से नरमाई से पेश आएगा कि उभा रहा, इकडे जा, तिकडे जा, हे काम कर, ते काम कर, नाही, इकडे ये, तिकडे जा, तुला आता हे काम करायचे आहे, तुला आता हे सगळं बघायचं आहे, एक चांगल्या प्रकारे अच्छे से एक नवनीत की तरह, एक दही की तरह वो आप लोगों को एक सॉफ्ट से नरमाई से ये आपके सामने पेश आए। ये साधु का लक्षण है। ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, अपंगिता आश्रयदाता, सपोर्टर, सहारा देने वाला, ज्यासी जिनको, अपंगिता सपोर्ट करना, आश्रय सहारा, नाही नो, त्यासी उनको, धरी टू कैच, जो यानी वह, हृदय यानी हार्ट, दिल से, यानी जिसे कोई सपोर्टर नहीं है, जिसे कोई आसरा देने वाला नहीं है, जिसे कोई सहारा देने वाला नहीं है, जिसे कोई मदद करने वाला नहीं है, वही उसी को अपने वो हृदय से धरता है, हृदय से लगाता है। मतलब क्या करता है, हेल्प करता है, मदद करता है, एडवाइस देता है, वो उसको एक अच्छा सा मैसेज देता है। दया करने जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, दया काइंड, दया काइंडफुल, एक अच्छे से जो दया करते हैं पुत्र, पुत्रासी, पुत्र मतलब लड़का या लड़की। आप लोगों ने देखा होगा, आप लोग के माँ बाप आप लोग के ऊपर दया करते हैं, प्रेम करते हैं, कैसा रहते हैं आप लोग पर, अच्छे से रहते हैं, सब हेल्प करते हैं, मदद करते हैं। आज आप लोगों के पास सारी चीजें हैं, किसके वजह से, आप लोगों के माँ बाप की वजह से। आपले आई वडील आपल्याला सर्व काही देतात, सर्व मदत करतात। त्याचप्रमाणे हा साधू सुद्धा, हे संत तुकाराम आपल्याला सांगत आहे की दया करणे जे पुत्रासी, आपण ज्या पुत्रांवर ज्या प्रकारे दया करतो तोची साधू आणि तोची दासा आणि दासी, दास नोकर, दासी नोकरानी। आपल्या घरामध्ये नौकर असतो, नौकरानी असतो, बराबर, किसी के घर में रहते हैं, तो हम लोग क्या करते हैं, उनके साथ भी उसी तरह पेश आना है। हम लोग ताजे चावल खा रहे तो उनको ताजे चावल देना है, हम लोग बासी चावल खा रहे तो उनको वो उठा के नहीं देना है, उनको भी ताजा दो। हम लोग अगर सुबह का खाना अगर नहीं उनको दे सकते तो उनको रात का खाना तो जरूर दो। तो एक टाइम जो जैसे हम बच्चों के साथ हम लोग रहते हैं, उसी तरह दास और दासी के साथ रहना है। तुका म्हणे सांगू किती, तुका तुकाराम, हर कविता में, हर अभंग में कवि अपना नाम लिखते हैं, उसी तरह एक शॉर्ट नेम इन्होंने भी लिखा है। तुका म्हणे, म्हणे यानी टू से, बोलना, सांगू किती, मैं कितना बताऊं, कितना मैं बोल रहा हूं, तोची भगवंताची मूर्ति, भगवंत भगवान, गॉड, मूर्ति स्टैचू। यानी यहाँ पे एक सेंटेंस यहाँ दिख रहा है, कौन सा, कि दया करने का। आपण आपल्या जवळच्या व्यक्ती बरोबर जशी दया करतो, आपल्या मुलाबरोबर जो दया करतो, त्याचप्रमाणे नोकर आणि नोकरानी बरोबर आपण ती दया करा, त्यांच्याबरोबर बिहेवियर करा, तोच बिहेवियर चांगल्या प्रकारे करा। आणि तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती, आणि जो असा राहतो तोच एक भगवानाची मूर्ती आहे, एक गॉड आहे, देव आहे, असे इथे संत तुकारामांनी आपल्याला सांगितले आहे। तर हा होता अभंग, जे का रंजले गांजले, एक दुःखी कष्टी लोक, आणि यामध्ये साधू कसा ओळखावा आणि साधू कसा जानावा, एक साधू कैसा होना चाहिए। यहाँ पे संत तुकाराम इन्होंने बहुत अच्छी तरह समझाया है कि साधु जो होना चाहिए, जो दुखी कष्टी लोगों को नजदीक करता है,
जिसका चित्त जो है, जिसका मन नवनीत की तरह होना चाहिए, जो अपंगिता, जो आश्रयदाता है, ऐसे लोगों को जो क्लोज करता है, नजदीक करता है, जो अपने हृदय से लगाता है, और जो नौकर नौकरानी अपने पुत्रों के साथ जैसा व्यवहार करता है और वो नौकर नौकरानी के साथ भी वैसा ही व्यवहार करता है, ऐसा एक सच्चा साधू है। ये सारे सिम्पटम्स, ये सारी लक्षणे संत तुकारामांनी साधूची कशी असावीत हे इथे सांगितलेले आहे। आपल्याला याच्यामध्ये कोणताही डाऊट असेल किंवा काही विचारायची असेल तर आपण इथे तुम्ही विचारू शकता। एखादी ओळ समजली नाही, एखादी लाईन समजली नाही, आपल्याला एखादा हार्ड वर्ड, अवघड शब्द समजला नाही तर आपण इथे मला विचारावे। समझी कविता अच्छे से? ओके।